भिवंडी शहरामध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। रात्री 12:30च्या सुमाराला भिवंडीमधल्या मिरवणुकीच्या दरम्यान धक्काबुक्की झाली आणि त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यामध्ये धरणे आंदोलनही सुरू केलं। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य असा लाठीचार्ज सुद्धा करावा लागला होता। या घटनेचे आता राजकीय पडसाद उमटलेले दिसतात। राजकीय सूडबुद्धीने हा प्रकार केल्याचा आरोप रईस शेख यांनी केलाय, तर घडलेली घटना ही दुर्दैवी असल्याचं खासदार सुरेश म्हात्रेंनी म्हटलंय। आठवड्यापासून ना काही लोक महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्मितीचा प्रयत्न करत आहेत। त्याचाच भाग भिवंडीमध्ये जे झाला ते झाला। एवढा काही मोठा विषय नव्हता, एक चिरकुट विषय असतात, त्यामुळे काही एक वाद निर्माण झाला, पण त्याला मोठा करून नारेबाजी करून काही मोठा झाला भिवंडीमध्ये असं दाखवण्याचा प्रयत्न झालेला होता। आणि मला असं वाटतंय चांगल्या पद्धतीने एकदम आज जुलूस आपला होणार आहे। सर्वधर्मीय लोक आमच्यासोबत येणार आहेत। एक एकताचं प्रतीक हा जुलूस होणार आहे, प्रॉफिट सर्वांसाठी आहेत। ज्यांनी हा प्रकार केला असेल त्या गुन्हेगारांना 100% शिक्षा होणारच आणि त्यांची अटकही नक्की आहे। पोलीस त्यांची कारवाई करत आहेत आणि त्या बाबतीत पोलीस जर सक्षम आहे कारवाई देखील होणार आहे। परंतु आपण सगळ्यांनी तरीसुद्धा एक शांततेने घेतलं पाहिजे, कारण बघा भिवंडीची शांतता ही अबाधित राहणं गरजेचं आहे। पोलीस दल त्यांचं काम करत आहे। ज्यांनी जे आरोपी आहेत ते नक्कीच त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।